हॅलो हॅलो, बोल ना नागेश. कुठे तर काय घरी? काय करताय काय ना? झोपलो होतो रे, आता झोपलो. हा हा, त्या ड्रायव्हरला कधी नेलं काय, सोडलं का नाही त्याला? काय तपासत नाही, मोबाईल बंद पडला माझा. आहे ते चौकशी करायची, त्याला सोडलं का नाही? सोडला असं कुठं न्यायला लागले त्याला? नाही पण नाही तर मोकार बसून राहाय त्याला रातभर. नाही, आमचं शेती त्याला सवय आहे, त्याला नाही टेन्शन काय. आहे 100% तुमचं आहे, मस्त कळत आहे, पण तरी बी आपलं त्यांनी सहकार्य केलंय चांगलं म्हणल्यावर नाही का? लय सहकार्य केलं त्यांनी. हा, आणलं का त्याला? हा, आणलं त्याला. कोणी आणलं काय? त्यानेच आणलं म्हणजे. प्रतीकने नाही, दुसऱ्या पोराने आणलं. व्हिडिओ तर कुठेच नाही त्याला आणताना आलं. नाही, अगोदर स्टार्ट आणलं ना त्याला. हा होय, नंतर गाडी धरले का मग त्यांना आणलं. आता काय आपल्याला लय सहकार्य केलं त्यांनी, तुमचं नाही घेतलं, माझं सांगत तेच घेतलं नाही का? बघितलं का तुझ्या? काय झालं, आपल्या समोर दोन, पुन्हा दोन, मी कागद घ्यायला गेलो तवा एक आलती, नेमकीच नेली पुन्हा, तुम्हाला म्हणला तिथं जा, गाडी पोरं ते तिथंच. सुटन गाडीच काय एवढं लय गुतल्यामुळं काय त्यांनी लय लोट दिलाच नसत. नाही पण माले ना पैसे माल होता म्हणून काय नाही वाटलं ते. ते उलट ते सोडायच पाहिजे गाडी, पण काय नाही सोडलं काय करायचं? काहीतरी फोनच नाही घेतलं त्या घालम्याचं. नाही नाही, फोन घेतला होता मग तेव्हा घालमेल म्हणला मी नाही, म्हणला मी बी आहे, पण मला बाहेरचे पोरं आले ते, म्हणला मी काहीच करू शकत नाही बाहेरचे पोराकडे. तसं काय करतो आज उद्या मी त्याची गाडी घ्यायला जातो कोणाला तरी घेऊन, एखाद्या पाहुण्या घेऊन आला म्हणजे काय करतोय आम्ही जलसे नेऊन द्या, बाकी काय गावाला नाही आम्ही, पण जलसे करून द्या नाही का? घेतो गाठी आता एकदा. काय होईल तिथूनच यायची सारखं बाजारला गेलं की, मग ते काहीतरी बोलणं झालं नाही उपयोग. आपण सोडायचे तेव्हा धरायचं, आपण सोडायचे तेव्हा धरायचा. मला अजून एक जर म्हणलं ते आपल्या गाडीत आतिक भाईचा माल होता ना वाटतंय, ते आपण तुम्ही घेतला? नाही का? त्याचं नव्हतं. त्याचं नाही, मालच नाही आलं, त्याला मागवलंच नाही, आपण दुसऱ्याचा माल टाकला. म्हणलं ते आतिक भाईचा माल असला ना त्या गाडीत, ते कुणाची गाडी असेल सोडी. नाही तसं नाही, काय माल त्याचा नव्हता. हा खाली जे आपण भरलंय का, हा तुम्ही गाडी भरून दिली, आम्ही गाडीत होतो तिकडे शिफ्ट, तुम्ही आम्हाला गाडी भरून दिला सांगायचं नाही का लगेच फोन करून? आणि पोरांनो गाडी लावलेली तुम्ही जा लगेच त्याच्या मागे, गाडी झाल्यावर आम्हाला फोन करताय तुम्ही जमंडा, मग कसं काय? कोणती आपली लगेच आम्हाला तुम्ही काय करावं, गाडीच्या पुढे आम्हाला आधी जमाणार होतं, आम्हाला माहितच नाही तुम्ही गाडी भरून लावलेली, तुम्ही फोनच नाही केला गाडी भरली. पण तसं नाही विषय झाला, ते माल आहे ना आपल्याला निपणगाव खाली करायचं होतं. हा, कुठं? निपणगाव मध्ये. खाली नाही घ्यायचं होतं, त्यामुळे तुम्हाला वाटलं इथं वरची वर काय अडचण नाही. हा, गाडी आपलं गेट पास करू तर तुम्ही जाते. कोणतं गेट? रेल्वे गेट. रेल्वे गेट. हा, आपण आपल्याला वाटायचं अडचण इकडे आहे, पण ती एका एकीच अडचण. आपल्याला मला वाटायचं खाली अडचण असं कुठं, श्रीगोंद्याच्या खाली. कारण की आतापर्यंत त्यांनी चौकात गाड्या धरलेत नाही ना बाजाराचे. आणि त्यात आपण काय म्हणलं, जर्सी माल आपल्यात गाडी बी आडवे तर आपल्याला बोलता येईल नाही का? त्या उद्देशाने समजा आता इकडून व्हायचं असतं ती होतच असतं. चालतंय, आज काय शिवरात्र आहे, उद्याच येईन मी तिकडं. बर काय अडचण घेतो उद्या गाठ त्याची, तेवढं वकिलाच कर. आमच्या सारख्या गोरगरिबांचं फोनच घ्या ना तुम्ही तर. 2 दिवस झाले तब्येत बरोबर नाही, झोपलेलं होतं. हा, परत लावलं त्यांनी उचललं नाही, नंतर आला अजून. चालू करायची गाडी. तुमचा फोन आला तर तेव्हा बॅलन्स संपला होता माझा. हा म्हणा, पैसे आले का आपले? पैसे आले ना. हा, टाकले होते मी पाकाचे अकाउंट. तेव्हा चालू करायला लागली. तेव्हा तुम्ही जावा वाढ सांगता तेव्हा मग लावतो फोन तुम्हाला. यायला लागलो मी वरती. बर, काय अडचण नाही. बघा दिवसा असलं तरी जमू, दिवसात जरा सोपं जाईल नाही का? काहीच अडचण नाही. अडचण तर नाही, पण तरी बी हा येणार आहे मी वरती.
मग व्यवहार करून मग घेऊ मागूनच आज. बर व्यवहाराला चाललो मी, बघू 2-4 झाले तर मग भरू आज. बर हा.